तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमावत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज आहोत आपण नाशिक मधील मकबराबाद शांतीनगर परिसरात आणि या ठिकाणी आणलेला आहे मी तुमच्यासाठी 3 BHK कॉर्नर रो बंगलो. साईज मिळते तुम्हाला 1700 स्क्वेअर फीटची आणि या ठिकाणी हा 91 वाराच्या प्लॉट मध्ये सिंगल रोज कन्स्ट्रक्ट केलेला आहे. म्हणजे 2 रोज आहे तर हा कॉर्नर रोज फक्त शिल्लक आहे. लोकेशन आहे मकबराबाद शांतीनगर. इथून लीलावती हॉस्पिटल हे फक्त 300 मीटरच्या अंतरावर आहे. त्यासोबतच पंचवटी देखील आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे. असं हे लोकेशन आहे. बाकी आपल्या प्रोजेक्टच्या समोरच मिळणार आहे आपल्याला हा 9 मीटरचा रोड. आणि बाकी आता आपण आपला हा रोज आतमधून देखील बघूया. रोजच्या सुरुवातीला इथे असणार आहे आपले हे मेन एंट्रन्स गेट. हे गेट असणार आहेत आपल्या कार पार्किंग साठी आणि बाजूला गेट असणार आहे आपल्या रेग्युलर यूज साठी. पार्किंग मधून आत आल्यावर ही असणार आहे आपली प्रशस्त पार्किंग, ज्या ठिकाणी 2 कार व्यवस्थित पार्क होतील एवढी मोठी कार पार्किंग तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आणि त्यासोबत इथे अंडरग्राउंड मिळणार आहे 3500 लिटरचं वॉटर स्टोरेज देखील. चांगलं मोठं वॉटर स्टोरेज तुम्हाला या ठिकाणी मिळते. तसंच वरती देखील 1000 लिटरचं वॉटर स्टोरेज मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला समोर बघायला मिळतोय हा वॉशिंग पर्पज साठी असणार आहे, म्हणजे क्लिनिंग साठी किंवा कार वॉशिंग साठी आपल्याला हे कनेक्शन दिलेलं आहे. आणि साईडला असणार आहे आपली 5 फूट जागा. तसंच पाठीमागच्या बाजूला असणार आहे आपला ड्राय एरिया. ही तुमची पार्किंग. या ठिकाणी आपला मेन डोर जो वास्तूनुसार तुम्हाला पूर्व पश्चिम बघायला मिळतो. इथून आपण थोडं आत येऊया. मेन डोर असणार आहे. त्यानंतर डोरच्या समोर आपण इथे बघू शकतो, इथे असणार आहे तुमचा जिना आणि जिन्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला पहिला बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे. थोडं पुढे या. इथे असणार आहे आपल्या या बेडचं अटॅच वॉशरूम, जिथे सर्व इलिगेंदाची प्रीमियम फिटिंग बघायला मिळते. त्यासोबतच मॅट फिनिश मध्ये टाइल्स प्रोव्हाइड केलेली आहे. आणि वॉशरूमच्या बाजूला हा असणार आहे आपला पहिला बेडरूम. साईज अतिशय उत्तम मिळते. दोघही साईडला विंडो आहेत. लॉफ्ट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला हे एलेक्स कंपनीच्या मिळतात आणि वायरिंग ही 1 mm पॉलिकॅपची बघायला मिळते. त्यानंतर पाठीमागच्या बाजूला जे मी तुम्हाला म्हटलं होतो म्हणजेच आपला वॉशिंग एरिया असणार आहे. वॉशिंग मशीनचा पॉईंट सुद्धा या ठिकाणी काढून दिलेला आहे. त्यासोबतच 2 कनेक्शन आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर असा ग्राउंड फ्लोर झाला. आता वरती आहे आपला हॉल, किचन आणि दोघंही बेडरूम, ते देखील बघूया. पहिल्या मजल्यावरती हा असणार आहे तुमचा चौरस असा लिव्हिंग एरिया, जे तुम्हाला एक सुंदरशी आकर्षक फॉल सिलिंग, अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशन आणि त्यासोबतच लाईट फिटिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. आणि त्याबरोबरच या वॉलवर आपल्याला सुंदरचं टेक्स्चर बघायला मिळतंय. आकर्षक डिझाईन आहे. या ठिकाणी असणार आहे आपला जिना. इथे असणार आहे आपला टीव्ही पॉइंट. बाकी समोर एक विंडो आहे आणि त्यासोबतच आपल्या या हॉलला मिळणार आहे अटॅच बाल्कनी सुद्धा. आणि इकडे असणार आहे आपली ही बाल्कनी. समोरच्या बाजूला एसी सिलिंग आहे. त्यासोबतच टफन ग्लास सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेला आहे. आपल्या फ्लोरिंग साठी इथे वुडन फिनिश टाइल्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ही बाल्कनी तर पुढे बघूया. तुमच्या हॉलच्या नंतर जिन्याच्या बाजूला असणार आहे आपलं सेकंड वॉशरूम. इंडियन टॉयलेट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. समोर असणार आहे बेसिन आणि सर्व ठिकाणी देखील आपल्याला इलिगेंदाची फिटिंग बघायला मिळते. आणि इकडे असणार आहे आपलं किचन, गृहिणींची आवडती जागा. एल शेप किचन होता आहे, वास्तुनुसार आहे. त्याबरोबर इथे रॅक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि रॅकच्या वरती आपल्याला मिळणार आहे लॉफ्ट सुद्धा. आपल्या बेड मध्ये सुद्धा लॉफ्ट केलेला आहे आणि इथे देखील किचन मध्ये लॉफ्ट मिळणार आहे. बाकी इलेक्ट्रिक पॉईंट तुमच्या फ्रीज साठी, मिक्सर आणि ओव्हन साठी आणि त्यासोबतच वॉटर प्युरिफायर साठी सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहेत. दोघे साईडला विंडो असल्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर असं झालं तुमचं किचन. आता बघूया आपली उर्वरित 2 बेडरूम. आणि आता आहे आपण आपल्या दुसऱ्या मजल्यावर. टर्नल्या पॅटर्न रोज असल्यामुळे 2 फ्लोअर बघायला मिळतात. दुसऱ्या मजल्यावर असणार आहे तुमचा हा दुसरा बेडरूम. इथे जिना प्रोव्हाइड केलेला आहे. हा तुमच्या टेरेसकडे जाणार आहे. बाकी सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आहेत. इथे एक विंडो देखील आहे आणि या बेडला सुद्धा मिळणार आहे अटॅच बाल्कनी. आपली ही बाल्कनी देखील आपल्या फर्स्ट फ्लोअरच्या बाल्कनी सारखीच असणार आहे. एसी सिलिंग, टफन ग्लास, फ्लोरिंग साठी वुडन फिनिश टाइल्स मिळत आहेत. फक्त थोडी साईज छोटी असणार आहे. इथे साठी मिळणार आहे आपल्याला हा फ्रेश डोर. त्यासोबतच मॉस्किटो नेट सुद्धा इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि बाकी क्वालिटी तर A1च आहे, कारण की संपूर्ण बांधकाम प्लास्टर हे वाळूमध्ये झालेलं आहे. डबल कोट वाळूमध्ये आपलं हे पूर्ण बांधकाम झालेलं आहे. त्यासोबतच कलर जो आहे ना आपल्या इलिव्हेशनचा, हा देखील आपल्या आजूबाजूचे जे रो हाऊस आहे त्यापेक्षा थोडा उठून दिसतो, कारण की 2 कोट कलरचे देखील या ठिकाणी झालेले आहेत. एशियन पेंटच्या कलर मध्ये पूर्ण हा रो हाऊस तयार केलेला आहे. ही तुमची बाल्कनी, हा बेड,
इथे आहे तुमचा जिना, जिन्याच्या बाजूला आपलं हे तिसरं वॉशरूम, वेस्टर्न कमोड असणार आहे. सेम लेगिनची फिटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि त्यासोबत आकर्षक टायलिंग देखील इथे प्रोव्हाइड केलेली आहे. आणि हा असणार आहे आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम. दोघही साईडला विंडो आहे, लॉक सुद्धा आहे, फिटिंग पण मिळते सर्व एलेक्सची. बाकी एल्बॉसची फिटिंग आपल्याला पूर्ण विंडो मध्ये सर्वीकडे बघायला मिळते. तर असं झालं तुमचा हा रो वरती आहे टेरेस, तो देखील बघून घेऊ चला. आता आपण आपल्या टेरेस वरती आहे. टेरेस साठी देखील इथे ब्रिक बेड कोबा करून दिलेला आहे आणि त्यावरती देखील चायना मोजा करून दिलेली आहे, म्हणजे लिकेजची काहीच अडचण नाही. बाकी वरती मिळणार आहे आपल्याला 1000 लिटरची पारस कंपनीची वॉटर टँक आणि जेवढी आपली प्लंबिंग फिटिंग देखील असणार आहे ना, ही सर्व आपल्याला पारस कंपनीचीच बघायला मिळणार आहे. तर असा आहे आपला हा 3 BHK टंडेला पॅटर्न रो हाऊस. साईज तुम्हाला मिळते 1700 स्क्वेअर फीट. प्लॉट एरिया असणार आहे केन वाराचा आणि प्राइसिंग असणार आहे सर्व खरेदी खर्चासह 61 लाख. लोकेशन आहे शांतीनगर, मखमलाबाद. अधिक माहितीसाठी खाली हा नंबर आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा.